नमस्कार मित्रांनो, मराठी गुंतवणूकदार या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। शेअर बाजारातील डेली न्यूज अपडेट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। आज मार्केटमध्ये आपल्याला जबरदस्त वाढ बघायला मिळाली। सलग 8 दिवसाच्या घसरणीनंतर आपल्याला मार्केटमध्ये परत बुल्स ऍक्टिव्ह झाल्याचं पाहायला मिळते आणि त्यामागचं कारण म्हणजे आरबीआयची एमपीसी मीटिंग। आज भारतीय रिझर्व्ह बँकेने म्हणजेच आरबीआयने मॉनिटरी पॉलिसी कमिटीची बैठक पूर्ण केली आणि काही महत्त्वाचे निर्णय आज जाहीर केले आणि या निर्णयांचा थेट परिणाम आपल्याला शेअर बाजारावर बघायला मिळाला। आरबीआयने नेमकं काय सांगितलं आणि याचा फायदा कोणाला होणार आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। परंतु त्यापूर्वी आपण एकदा इंडेक्सवरती नजर टाकणार आहोत। आज निफ्टी 50 मध्ये जर आपण बघितलं तर 225 पॉईंटची वाढ आपल्याला बघायला मिळाली। त्यानंतर बँक निफ्टीमध्ये 712 पॉईंटची वाढ दिसून आली आणि सेन्सेक्समध्ये 715 पॉईंटची वाढ बघायला मिळाली। म्हणजे आजचं मार्केटचं कंट्रोल जे आहे ते पूर्ण बुल्सच्या हातात आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यामागचं कारण म्हणजे आरबीआयची एमपीसी मीटिंग। आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी काय कॉमेंट्री केली यावर आपण नजर टाकणार आहोत। एमपीसी मीटिंगमधलं पहिला जो पॉईंट आहे तो आहे इंटरेस्ट रेट। आरबीआयने इंटरेस्ट रेट स्थिर ठेवला, म्हणजे ना जास्त वाढवला ना कमी केला, म्हणजे आरबीआयचा न्यूट्रल स्टॅन्स आपल्याला आज पाहायला मिळाला। सध्या आरबीआयचा इंटरेस्ट रेट हा 5.5% इतका आहे आणि तो कायम ठेवण्यात आला आहे। म्हणजेच आरबीआयने व्याजदरात कुठलाही बदल केला नाही। इंटरेस्ट रेट म्हणजे काय? इंटरेस्ट रेट हा असा दर असतो ज्यावर बँका आरबीआयकडून कर्ज घेतात। जर हा दर वाढला तर बँकांचं कर्ज महाग होतं आणि त्यामुळे काय होतं, होम लोन, कार लोन आणि बिझनेस लोनचे हप्ते सुद्धा वाढतात। पण आरबीआयने आज काय केलं, हा दर वाढवला नाही। त्यामुळे ग्राहकांसाठी म्हणजेच गुंतवणूकदारांसाठी ही चांगली बातमी आहे। याचा अर्थ पुढील काही महिन्यांमध्ये EMI वाढणार नाही आणि बाजारात सुद्धा एक स्थिरता टिकून राहील। त्यानंतर दुसरा जो पॉईंट आहे तो आहे CPI डेटा। CPI महागाईचा अंदाज आरबीआयने कमी केला आहे। आरबीआयने सांगितलं आहे की देशातील महागाईचा दर हा 3.1%वरून 2.6%वर येऊ शकतो। याचा अर्थ पुढील काळात वस्तू आणि सेवांच्या किमती थोड्या कमी होणार आहेत, म्हणजेच महागाई नियंत्रणात आहे। आणि जर महागाई नियंत्रणात असली तर काय होतं, इन्व्हेस्टर म्हणजेच गुंतवणूकदार आणि ग्राहक दोघांचाही आत्मविश्वास वाढतो। त्यानंतर तिसरा जो पॉईंट आहे तो आहे GDP। आरबीआयने फायनान्शियल इयर 2026 साठी भारताचा आर्थिक वाढ दर 6.8% ठेवला आहे आणि असं दाखवतं की भारतीय अर्थव्यवस्था अजूनही मजबूत आहे आणि भविष्यात वाढणार आहे। आणि यामुळे काय होईल, परदेशी जे गुंतवणूकदार आहेत म्हणजेच FII यांचं भारतीय शेअर मार्केटमध्ये आणखी गुंतवणूक वाढेल। त्यानंतर चौथा पॉईंट आहे IPO फायनान्सिंगची लिमिट वाढवली। आरबीआयने आज एक महत्त्वाचा निर्णय घेतला, तो म्हणजे IPO मध्ये गुंतवणुकीसाठी बँका आणि NBFC कडून घेतल्या जाणाऱ्या कर्जाची मर्यादा आधी 10 लाख रुपये होती, आता ती 25 लाखांपर्यंत वाढवली आहे। आणि त्यामुळे काय होईल, याचा फायदा मोठ्या गुंतवणूकदारांना आणि HNI इन्व्हेस्टरना होईल, म्हणजेच हाय नेट वर्थ इंडिव्हिज्युअल्स। ते आता काय करणार, अधिक मोठ्या प्रमाणात IPO मध्ये भाग घेऊ शकणार आहेत आणि त्यामुळे काय होईल, येणाऱ्या आगामी काळामध्ये IPO मध्ये सबस्क्रिप्शन जबरदस्त वाढेल अशी अपेक्षा आहे। त्यानंतर पाचवा जो पॉईंट आहे तो आहे लोन अगेन्स्ट शेअरची मर्यादा वाढवली। आरबीआयने शेअर्स तारण ठेवून कर्ज घेण्याची मर्यादा देखील वाढवली आहे। आधी हे लिमिट कमी होतं, पण आता ती रक्कम 1 कोटींपर्यंत केली गेली आहे आणि यामुळे काय होईल, गुंतवणूकदारांना जास्त कर्ज मिळेल आणि शेअर मार्केटमध्ये जास्त लिक्विडिटी वाढेल आणि याचा थेट फायदा बँकिंग सेक्टरला आणि फायनान्स सेक्टरला होणार आहे आणि त्याचमुळं आपल्याला सगळ्यात जास्त वाढ
बँकिंग सेक्टरमध्ये आणि फायनान्स सेक्टरमध्ये बघायला मिळाली. त्यानंतर सेक्टर वाईज जर आपण बघितलं तर निफ्टी ऑटोसुद्धा ग्रीनमध्ये बघायला मिळालं. त्यानंतर फायनान्स ग्रीनमध्ये, निफ्टी FMCG ग्रीनमध्ये, निफ्टी IT ग्रीनमध्ये, निफ्टी मीडिया ग्रीनमध्ये, त्यानंतर निफ्टी मेटल, निफ्टी फार्मा. फक्त सरकारी बँकेमध्ये आपल्याला आज घसरण पाहायला मिळाली. निफ्टी प्रायव्हेट बँक सगळ्यात जास्त आपल्याला आज वाढताना पाहायला मिळालं. निफ्टी रिॲलिटी असेल, त्यानंतर हेल्थकेअरमध्ये सुद्धा वाढ झाली, कन्झ्युमर ड्युरेबलमध्ये सुद्धा वाढ झाली, ऑइल अँड गॅसमध्ये सुद्धा वाढ दिसून आली. म्हणजे आज एकंदरीत मार्केटमध्ये जोरदार वाढ दिसून आली. तर RBI MPC मीटिंगच्या आउटकममध्ये हे सगळे महत्त्वाचे पॉईंट आपल्याला पाहायला मिळाले आणि या कारणामुळं शेअर मार्केटमध्ये आज जोरदार आपल्याला वाढ होताना बघायला मिळाली. त्यानंतर आपण पुढे बघणार आहोत गोल्ड. सोन्याची आजची 10 ग्रॅमची किंमत 1,20,505 रुपये इतकी पाहायला मिळते. म्हणजे दिवसेंदिवस सोनंसुद्धा नवीन उच्चांक गाठताना आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर बघणार आहोत क्रूड ऑइल. कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल 61 आणि $65 प्लस पाहायला मिळतात. त्यानंतर बघणार आहोत डॉलर ऑज रुपीज. एका डॉलरची किंमत 88 रुपये आणि 71 पैसे इतकी दिसून येते. म्हणजे डॉलरच्या तुलनेत आज रुपयामध्ये थोडीशी सुधारणा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. तर ही होती आपली या व्हिडिओमधली महत्त्वाची माहिती. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.